हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. जी आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आज आपण बघणार आहोत रिटायरमेंट ऑफ पार्टनर. ओके सर, कुठे येणार आहे क्वेश्चन? तर क्वेश्चन नंबर 2 किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघायला मिळेल. आजपर्यंत याची एक हिस्ट्री राहिलेली आहे. तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऍडमिशनला ऑप्शनला आलेला आहे है ना. आपण सुद्धा असेच होप्स ठेवूया की ऍडमिशनला ऑप्शनला येऊ दे. तर ऍडमिशन थोडं डिफिकल्ट आहे ऍज कम्पेअर टू रिटायरमेंट. त्यामुळे रिटायरमेंटचा प्रॉब्लेम हा क्वेश्चन नंबर 2 मध्ये आला तर नक्की विद्यार्थ्यांना बेनिफिट होईल. सर किती मार्कचा टॉपिक आहे? 12 मार्कला आहे. बायफर्केशन कसं आहे याचं? 10 मार्कचा प्रॉब्लेम जो आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार, प्लस 2 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह आपण पेपरच्याच दिवशी सकाळी लाईव्ह लेक्चर घेणार, त्यामध्ये डिस्कस केले जाते. ओके, तर आज आपण या एका लेक्चरमध्ये 5 प्रॉब्लेम, म्हणजे एकच प्रॉब्लेम आहे त्याचे आपण 5 वेगवेगळे सोल्युशन बनवणार आणि त्या पद्धतीने आपण तो प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. तर चला आपण प्रॉब्लेम बघूया. ओके, देर आर 3 पार्टनर्स ए बी सी. ओके, दे आर इक्वल पार्टनर्स. म्हणजे मला पण कॅल्क्युलेशन थोडं इझी जाईल, पण एक्झाम मध्ये असंच येईल असं नाही. दे आर इक्वल पार्टनर्स. कॅपिटल दिलेला आहे. ओके, कॅपिटल कुठं जातं हे आपल्याला माहित पाहिजे, किंवा त्याचं थोडंसं बेसिकवर जर डिस्कशन करायचंच म्हटलं तर सर आपल्याला काय दिलं जात आहे? आपल्याला बॅलन्स शीट दिली जाते. बॅलन्स शीट मध्ये काही गोष्टी आहेत जसं की आहे कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, प्रॉफिट अँड लॉस. हे सर कुठं जाणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाते. ते सोडून बाकी सगळ्या लायबिलिटीज हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला जाणार. तसं इथं कॅपिटल असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल तर हे जाणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. बाकी सगळे असेट्स हे बॅलन्स शीटच्या कुठे जाणार? असेटला. त्याला रिव्हॅल्युएशन करायचं. असेट वाढले ऍड करा, कमी झाले लेस करा, है ना. हा टॉपिक सेम डेथकडे वळणार आहे, कारण डेथ आणि रिटायरमेंट मध्ये काही जास्त फरक नाहीये है ना. बिकॉज डेथ इज अ कंपल्सरी रिटायरमेंट. दोन्ही टॉपिक सायमल्टेनियसली बऱ्यापैकी सेमच वाटतात आपल्याला. ओके, तर आपण प्रॉब्लेम बघूया. सर कॅपिटल दिलेलं आहे. कॅपिटल कुठे जाणार आपल्याला माहित पाहिजे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. सर जनरल रिझर्व्ह कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. प्रॉफिट अँड लॉस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. क्रेडिटर्स आहेत लायबिलिटीज. असेटचा विचार केला, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बँक, हे सगळे आपले कोण आहेत? असेट. ओके, ऍडजस्टमेंट मध्ये मी घेतलेलं आहे असेट रिव्हॅल्यूड बिल्डिंग 50,000. 40,000ची बिल्डिंग आहे, 50,000 करायचे म्हणजे काय होणार सर? ऍड होणार आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाणार. फर्निचर 10,000 करायचंय, फर्निचर आहे 15,000 म्हणजे 5,000 काय होणार? लेस आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जाणार. त्यानंतर स्टॉक डेप्रिसिएट बाय 20% अँड मशिनरी बाय 10%. डेप्रिसिएशन आहे तसं डेप्रिसिएशन लेस होणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जाणार. सिंपल आहे. अमाऊंट ड्यू टू रिटायर्ड पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. तिच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करावी लागेल. हे शेवटची क्लोजिंगची ऍडजस्टमेंट आहे. महत्वाचं या टॉपिक मध्ये काय आहे तर गुडविल आहे. मग सर गुडविलचे असे 5 ऍडजस्टमेंट येणार आहे का? नाही, एकच येणार आहे. पण पुस्तकामध्ये 5 कंडिशन दिलेले आहेत. आपण प्रत्येक कंडिशन वापरून काय करणार? एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आधी आपण ही कंडिशन बघायची. कंडिशन नंबर 4 मधली ए, गुडविल ऑफ फर्म ₹30,000. फर्मचं गुडविल दिलंय आणि दिलंय 30,000. मग काय करायचंय है ना. सर गुडविलचे 2 इफेक्ट होणार. गुडविलचे 2 इफेक्ट होणार. फर्स्ट इफेक्ट सर आपण काय करणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. गुडविल ऑफ द फर्म आहे म्हणजे ए प्लस बी प्लस सी तिघांना देणार. आणि ते विथड्रॉन बद्दल काहीच सांगितलेलं नाही, म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे होणार आहे? बॅलन्स शीटच्या असेटला. सिंपल. आधी ही कंडिशन सोडून आपण प्रॉब्लेम टॅली करूया, मग सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ कंडिशनला जाणार. सोल्युशन साठी रिव्हॅल्युएशन अकाउंट, बॅलन्स शीट एकाच पेजवर बनवलेले आहेत मी, प्लस आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लागेल. तर आपण बघत जाऊया आता. ए बी सी तिघांचं कॅपिटल दिलेलं आहे 20,000 प्रमाणे. जनरल रिझर्व्ह 15,000, प्रॉफिट अँड लॉस 9,000. ओके, हे सगळं जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे इथं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. एचं कॅपिटल आहे 20,000, बीचं आहे 20,000 आणि सीचं सुद्धा आहे 20,000. बरोबर, इथं आपला हाफ मार्क मिळाला. त्यानंतर जनरल रिझर्व्ह 15 आहे, प्रॉफिट अँड लॉस 9 आहे. हे सुद्धा इथंच जाणार बाय जनरल रिझर्व्ह. मी शॉर्टकट मध्ये घेतो. 15,000चे 3 हिस्से करणार आपण. 5,000 ए ला, 5,000 बी ला, 5,000 सी ला जाईल. बरोबर.
त्यानंतर सर प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस किती रुपये प्रॉफिट अँड लॉस सर 9,000 आहे. 9,000 चे 3 हिस्से करणार. ए ला देणार 3,000, बी ला देणार 3,000, सी ला सुद्धा देणार 3,000. डन. हा एक प्रॉब्लेम. जर जर्नल नाही आलं, हा एक प्रॉब्लेम परफेक्ट करा, तुम्हाला कमीत कमी 8 मार्क मिळतील जर्नल नाही आला तर. ओके. 8 का म्हणतोय मी? कारण मी दिलेले ऍडजस्टमेंट गुडविल तर असणारच, असेटचं रिव्हॅल्युएशन तर असणारच, मे बी लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन सुद्धा असू शकतं जे मी इथं नाही कव्हर करणार. ओके. त्यानंतर क्रेडिटर्स 16,000 आहेत. क्रेडिटर्सवर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये. मग क्रेडिटर्स कुठं जाणार? 16,000 रुपये बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज मध्ये इथं मी ट्रान्सफर करतो. क्रेडिटर्स 16,000, 16,000. डन. त्यानंतर सर आता असेट दिलेले आहेत, असेटचं रिव्हॅल्युएशन करावं लागेल. बिल्डिंग 40,000 आहे, किंमत त्याची 50 करायची, म्हणजे 10,000 रुपये आपल्याला ऍड करावे लागतील. ओके. बिल्डिंग दिलेले आहेत आपल्याला 40,000. बिल्डिंग 40,000 मी एकदम शॉर्टकट यूज करतो. प्लस ऍप्रिसिएशन 10,000 आपण ऍड करणार, मग बिल्डिंगची किंमत 50,000 होणार आहे. बरोबर सर. ऍड केलं सिंपल. ऍसेट मध्ये काही पण ऍड केलं तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं आपण घेणार बाय बिल्डिंग. बाय बिल्डिंग किती रुपये ऍड केले सर आपण? तर 10,000. 10,000 आपण ऍड केलेले आहे. डन. बिल्डिंग क्लिअर. सर बिल्डिंग नंतर बघितलं मशिनरी 10,000 आहे आणि मशिनरीवर ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची 10% डेप्रिसिएशन लेस करणार 10,000 आहे. मशिनरी 10,000, मशिनरी 10,000 रुपीज, 10% डेप्रिसिएशन आहे, लेस डेप्रिसिएशन 10% म्हणजे 1,000 रुपये लेस केलं, बॅलन्स आला 9,000, 9,000. डन. सर असेट म्हणून लेस केला तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला इथे येणार आहे टू मशिनरी 1,000, टू मशिनरी 1,000. सिंपल आहे. असेट मध्ये लेस क्रेडिट, सॉरी असेट मधून लेस केला तर डेबिट आणि असेट मध्ये ऍड केला तर क्रेडिट. त्यानंतर पुढे जर बघितलं फर्निचर आहे 15,000 रुपये, ऍडजस्टमेंट आहे सर फर्निचरची रिव्हॅल्युएशन करायची 10,000, 15चे 10 म्हणजे काय करणार आपण? लेस. ओके. इथे येणार मी घेणार फर्निचर 15,000. सर 15,000 म्हणून किंमत कमी करायची. सर किंमत किती करायची आपल्याला? 10,000 करायचे, म्हणजे लेस होणार. किती लेस होणार सर? 5,000. लेस झाले म्हणजे डेप्रिसिएशन, ऍड झाले म्हणजे ऍप्रिसिएशन. सर लेस केला असेट मध्ये ऍड केला असता क्रेडिटला गेलं असतं, लेस केले म्हणजे डेबिटला जाणार. इथं टू फर्निचर सर आपण किती रुपये लेस केलं? 5,000 रुपये आपण इकडनं लेस केलेले. डन. पुढे दिले फर्निचर. नंतर स्टॉक आहे सर, स्टॉकवर ऍडजस्टमेंट आहे का? यस. स्टॉक डेप्रिसिएट आहे 20%. स्टॉकची किंमत दिलेली आहे 5,000. स्टॉक 5,000 रुपये आहे, मी इथं स्टॉक घेणार 5,000 रुपये. स्टॉकवर सर डेप्रिसिएशन आहे, लेस डेप्रिसिएशन. सर किती टक्के डेप्रिसिएशन आहे? 20%. 10% म्हणजे 500 आले, 20% म्हणजे डबल होणार. 1,000 रुपये डेप्रिसिएशन लेस करायचं, बॅलन्स आला 4,000. पुन्हा सिंपल आहे सर. असेट मधून लेस केला म्हणजे कुठे जाणार? डेबिटला जाणार. इथं येणार टू स्टॉक. आपण लेस केलेला आहे, किती रुपये लेस केला आपण? 1,000 लेस केला. ओके. स्टॉकच्या नंतर जर विचार केला तर आपल्याला दिलेल्या डेटर्स कोणतीही ऍडजस्टमेंट नाही आहे. डेटर्सवर 1,000 आणि बँक 29,000 दोन्ही पण असेट आहे. डेटर्स 1,000. शक्यतो डेटर्सवर ऍडजस्टमेंट असणार आहे 100%, पण मला गुडविल क्लिअर करायचं होतं म्हणून मी डेटर्सला सिंपल ठेवलेला आहे. आणि बँक आहे 29,000. बँक 29,000, 29,000 रुपये बँकची किंमत. ओके. त्यानंतर ओके सगळे असेट आपण बघितलं. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट होती बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन करा, केलेलं आहे. फर्निचरचं रिव्हॅल्युएशन करा, केलेलं आहे. स्टॉकवर डेप्रिसिएशन आहे, लेस केलं. मशिनरीवरचं डेप्रिसिएशन होतं, लेस केलं. ओके. जी काही अमाऊंट द्यायची आहे सी ला, आपण असं अज्युम करूया की सी हा पार्टनर रिटायर्ड झालेला आहे. सी ला जी काही अमाऊंट द्यायची आपल्याला ती त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. कुठे ट्रान्सफर करायची आपल्याला? लोन अकाउंटला. ते सगळं शेवटचं आहे.
आधी आपण बघूया की गुडविलचे आपण ही वाली कंडिशन क्लिअर करणार आहोत आता सध्या. ओके, की गुडविल ऑफ द फर्म ₹30,000 फर्मचं गुडविल आहे आणि किती आहे सर ते ₹30,000 गुडविल आहे फर्मचं. ओके सर, फर्मचं गुडविल आहे म्हणजे ते कुणा एकाच नाहीये तर ABC तिघांचं सुद्धा आहे, ABC. ओके, म्हणजे इथे येणार बाय गुडविल. ओके, मी थोडं चेंज करून दाखवतो. बाय गुडविल ABC तिघांचं होतं सर. मग A ला देणार ₹10,000, B ला देणार ₹10,000 आणि C ला देणार ₹10,000. बरोबर. ही कोणती कंडिशन आहे तर रेफरन्स साठी इथे लिहितो फक्त 4A. ह्या कंडिशन असेल तर अशा पद्धतीने होणार आहे. ओके, त्यानंतर सर बाकी गुडविल बद्दल काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. याचा अर्थ गुडविल हे बॅलन्स शीटच्या असेटला जाईल. गुडविल किती गुडविल होतं सर 30,000, ₹30,000 गुडविल. डन, प्रॉब्लेम संपला. इथं प्रॉब्लेम संपला. कसं संपला सर, फर्स्ट कंडिशन नुसार हा प्रॉब्लेम संपतोय. आता आपण प्रॉब्लेम क्लोज करत जाऊया म्हणजे तुम्हाला क्लिअर होत जाईल. इथं जर टोटल केला 10,000 आहे, इथं 7,000, 10,000 ही जास्त आहे टोटल. सर इथं सेम नियम आहे, क्रेडिट साइड मोठी आहे म्हणजे प्रॉफिट येणार आहे. ओके, किती रुपये प्रॉफिट येणार आहे 3,000, ₹3,000 प्रॉफिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके सर, कुणाकुणाला द्यायचं आहे ABC इक्वल आहेत 1,000 A ला, 1,000 B ला आणि 1,000 C ला. सर कुठल्या साईडला आले डेबिट म्हणजे जाणार कुठं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे इथं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. A साठी 1,000, B साठी 1,000 आणि C साठी 1,000. डन. ओके, आता आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करतो. इथं कॅपिटल अकाउंट क्लोज करताना तुम्हाला दिसेल की डेबिट साइडला काहीच नाही, क्रेडिट साइडला अमाऊंट आहे. ओके, 20, 25, 28, 38, 39, 39,000. पुन्हा एकदा बघूया आपण 20, 25, 28, 38, 39 बरोबर आहे ₹39,000. बॅलन्स पण आला 39,000. डन. सर त्यानंतर बीच्या केसमध्ये 20, 25, 28, 38, 39 सेम टोटल आहे 39,000. इथं सुद्धा सेम येणार 39,000 आणि गॅप सुद्धा आला 39,000. सर A आणि B अजून कंटिन्यू आहेत मग यांच्यासाठी हा काय असणार आहे टू बॅलन्स कॅरेड डाऊन. आणि रिटायर्ड कोण झालाय सर C हा रिटायर्ड झालेला आहे. ओके, C च्या केसमध्ये पण आय थिंक सेम आहे 20, 25, 28, 38, 39 39,000 सेम टोटल इथं पण येणार 39,000. आणि आता ऍडजस्टमेंट नंबर सेकंड किंवा ऍडजस्टमेंट नंबर थर्ड जी दिली होती ती अप्लाय आहे. कोणती तर बॅलन्स ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट, सीज लोन अकाउंट 39,000. तिघांचा बॅलन्स सेम आलेला आहे पण सीचं मात्र लोन अकाउंटला गेलेलं आहे. हे बॅलन्सेस उचलतोय आपण बॅलन्स शीटला टाकतोय. इथं कॅपिटल अकाउंट A आणि B दोन पार्टनर आहेत. A चा आहे 39,000, B चं सुद्धा आहे 39,000. ह्या दोन्हीची टोटल करणार आपण 78,000. डन. आणि सर C चं काय असणार आहे लोन अकाउंट असेल C चं ज्याचा बॅलन्स आहे 39,000. ओके, आता आपण हा प्रॉब्लेम टॅली करतो. एक लाख 1,09,000, 1,17, 1,23, 1,33 1,33,000 1,33,000 बरोबर. इकडे बघूया आपण 50, 60, 69, 70, 73, 74, 74 आणि 9, 83, 93, 3, 3 आणि 30, 33 बरोबर आहे 1,33,000 1,33,000. डन. हा आपल्या फर्स्ट केस नुसार प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. ओके, पण सर असं नाही की एक्झाम मध्ये फर्स्ट केस येणार आहे 5 केसेस आहेत त्यातली कोणतीही येऊ शकते. ओके, तुम्ही एकदा याचं स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की फर्स्ट केस नुसार आपल्याला कशा पद्धतीने सोल्युशन बनलेलं आहे. ओके,
हा रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट आहे. तसंच हे तुमचं कॅपिटल अकाउंट आहे, याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला काही आयडिया क्लिअर होऊन जाते. त्यानंतर आता आपण विचार करणार आहोत सेकंड केसचा. सेकंड केसमध्ये जर बघितला तर आपल्याला कळेल की गुडविल ऑफ द फर्म दिले 30,000, पण पुढे म्हणतात विथड्रॉन बाय पार्टनर. पार्टनर्सनी मात्र विथड्रॉन केलंय. सर कोणते पार्टनर विथड्रॉन करणार? फक्त कंटिन्यू पार्टनर विथड्रॉन करणार, म्हणजे ए आणि बी. सर कोणता रेशो ऍप्लिकेबल आहे? तर इथं न्यू रेशो ऍप्लिकेबल आहे. कोणता रेशो? न्यू रेशो. दे आर इक्वल पार्टनर्स, तुम्हाला न्यू रेशो काढायची गरज नाही. सर दोन इफेक्ट कुठं कुठं होणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. बॅलन्स शीटच्या असेटला जाणार नाही. बरोबर. म्हणजे सर सोल्युशन मध्ये चेंज होणार. काय काय चेंज होणार ते आपण बघत जाऊया. सर रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये अजिबात धक्का लावायचा नाही, काही चेंज होणार नाहीये तिथं. ओके, तुमचे चेंजेस कुठं कुठं होणार आपण बघूया. एक तर कॅपिटल अकाउंटला चेंज होणार आहे, महत्वाचं. पहिला इफेक्ट हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला झालेला आहे. ओके, इथं कंडिशन आहे आता 4B वाली. 4B इथं चेंज नाही होणार. 10,000 10,000 10,000 फर्स्ट इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला झाला. पण सर सेकंड इफेक्ट हा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येणार, म्हणजे या अमाऊंट कुठेतरी वेगळ्या येणार आहेत आता. ओके, या अमाऊंट वेगळ्या येणार. मग सर सेकंड इफेक्ट कुठे होणार? कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. इथं होणार टू गुडविल. इथं मात्र रिटायर्ड झालेल्या पार्टनरला नाही देणार आपण. किती गुडविल आहे सर? 30,000 गुडविल आहे. बरोबर. 30,000 मग आपण इक्वली वाटणार. ए ला देणार 15,000 रुपये, बी ला देणार 15,000 रुपये, सी ला देणार नाही. कधी सर? फर्मचं गुडविल आहे आणि ते गुडविल पार्टनर्सनी घेतलंय, स्वतः पार्टनर्सनी विथड्रॉन केलंय. राईट ऑफ म्हणतात, विथड्रॉन म्हणतात, किंवा गुडविल शुड नॉट अपियर इन बॅलन्स शीट म्हणतात, किंवा गुडविल शुड नॉट अपियर इन बुक्स. याचा अर्थ गुडविल बॅलन्स शीट मध्ये दाखवायचं नाहीये. ओके, मग सर आता चेंज होत जाणार टोटल. इकडची टोटल आय थिंक सेम आहे. बरोबर, इथं टोटल सेम आहे, पण अमाऊंट चेंज वापस होणार. 39,000 मधनं आपण 15,000 काय करणार? लेस. 39 मधनं 10 गेले 29, 29 मधनं 5 गेले, बॅलन्स येणार 24,000, 24,000. सेम येणार 24,000. आणि याचा बॅलन्स मात्र नाही चेंज होणार, याचा बॅलन्स येणार 39,000. ओके, ही कंडिशन नंबर सेकंड. सर बॅलन्स शीट मध्ये पुन्हा चेंजेस होणार. सर बॅलन्स शीट मध्ये काय चेंजेस होणार बरं आपण बघूया आधी. सर बॅलन्स शीट मध्ये गुडविल नाही येणार, कारण गुडविल शुड नॉट अपियर. गुडविल पार्टनर्सनी घेतलंय म्हणजे गुडविल बॅलन्स शीट मध्ये येणार नाही. गुडविल बॅलन्स शीट मध्ये नाही आलं तर टोटल चुकीची येणार आहे, वेगळी काहीतरी येणार आहे, म्हणजे ही टोटल पण वेगळी येणार आहे. बरोबर. आणि पार्टनर्सचे सर बॅलन्सेस वेगळे आले. सीचं लोन मात्र सेम आहे 39,000 रुपये, पण इथं बॅलन्सेस वेगळे आले. सर काय वेगळं आलं? ए ला आलं 24,000, बी ला सुद्धा आले 24,000. 24 आणि 24 48, 48,000. डन, प्रॉब्लेम क्लोज. ओके, बघावं लागेल आपल्याला 40 50 60 70 80 89 90 97 97 आणि 6 103. बरोबर. सर टोटल आली 1,03,000. डन. इकडे बघा तुम्ही 50 आणि 9 59 69 70 73 74 74 आणि 20 74 आणि 20 94 94 आणि 9 1,03,000. म्हणजे सर 30,000 रुपयाचा फरक पडला. इथनं गुडविल गायब झालं आणि इथं जो पार्टनरचा क्लोजिंग बॅलन्स होता तो चेंज झाला. हे कधी होणार सर? जेव्हा गुडविल ऑफ द फर्म देतील आणि ते गुडविल पार्टनर्स विथड्रॉन करतील, राईट ऑफ करतील, किंवा गुडविल शुड नॉट अपियर इन बॅलन्स शीट असेल तर. गुडविल कुणाचं होतं? पहिल्या आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये फर्मचं गुडविल होतं, हे महत्वाचं. ओके, तर सेकंड कंडिशन नुसार तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय, म्हणजे तुम्हाला अनालायसिस करायला थोडं इझी जाईल. त्यानंतर कॅपिटल अकाउंट मध्ये झालेले चेंजेस सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर कंडिशन नंबर थर्ड बघूया आपण की कंडिशन नंबर थर्ड काय होती आपल्याकडं. सी. कंडिशन सी मध्ये जर बघितला तर गुडविल ऑफ द फर्म आहे 30,000, बट गुडविल टेकन टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर. सर गुडविल फर्मचं आहे, पण घ्यायचं नाहीये. घ्यायचं कुणाचं आहे? रिटायर्ड झालाय त्याच घ्यायचंय. कोण रिटायर्ड झालाय सर? सी रिटायर्ड झालाय. मग फक्त सीचं घ्यायचं, ए आणि बीचं घ्यायचं नाहीये. ओके, एवढंच म्हटलंय. विथड्रॉन वगैरे करायचं नाहीये.
म्हणजे सर दोन इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला फक्त सी च्या कॉलम मध्ये आणि बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीटच्या असेटला बघत जाऊया आता आपण चेंजेस काय काय होणार. ओके सर गुडविल ए चं नाही घ्यायचंय, गुडविल बी चं पण नाही घ्यायचंय, गुडविल फक्त कुणाचं घ्यायचंय, सी चं घ्यायचं. म्हणजे सर ही टोटल चुकणार, ही टोटल सुद्धा चुकणार. ओके इथं सुद्धा टोटल मध्ये चेंज होणार, बॅलन्सेस पण चेंज होणार आहेत आता. ओके इथं गुडविल विड्रॉन केलेलंच नाहीये, म्हणजे इथं गुडविल येण्याचा प्रश्नच येत नाही. आता आपण बघूया की सर चेंजेस काय काय होणार आहेत. ओके ही कोणती कंडिशन आहे सर आपली, तर ही कंडिशन आहे 4C वाली है ना, 4C. सी कंडिशन बघतो थर्ड नंबर, ज्याच्यामध्ये गुडविल फर्मच आहे पण फक्त घ्यायचं कुणाचं आहे, ए च्या कॉलम मध्ये डॅश, बी च्या कॉलम मध्ये डॅश, फक्त सी चं घ्यायचं, तो रिटायर्ड झाला बरोबर. आणि सेकंड इफेक्ट कुठं घ्यायचंय सर, तर सेकंड इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीटच्या असेटला, म्हणजे इथं होणार आहे गुडविल. गुडविल कुणाचं सर, फक्त सी चं. किती रुपये येणार आहे, 10,000. सर इथं 10,000 आलं म्हणजे पुन्हा इकडचे टोटल चेंज होणार होता, इकडची टोटल काय होणार आहे, चेंज, ते आपण बघूया. ओके आता आपण पुन्हा पहिला कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. जर कॅपिटल अकाउंटचा विचार केला तर आता अमाऊंट चेंज झाली, 20, 25, 28, 29,000, 29,000 रुपये, सेम 29,000 रुपये. तिथं मात्र नाही चेंज झालं, 39,000 रुपये आहे तसं राहणार. इथं पुन्हा 29,000, 29,000 आणि 39,000 आहे ना. लोनची अमाऊंट चेंज नाही झाली, 39,000 आली, बट बॅलन्स मात्र चेंज झाला, 29,000 ए साठी, 29,000 बी साठी बरोबर. बॅलन्स शीट मध्ये चेंजेस काय काय होणार सर, बॅलन्स शीट मध्ये जे तुम्ही अमाऊंट घेतला होता ही अमाऊंट चेंज होणार आहे. ओके सर बॅलन्स किती आला, ए चा 29,000, बी चा सुद्धा आला 29,000 है ना. 20 आणि 20 40, 40 आणि 9 49, 58, 59,000. आणखी काय चेंज झालं सर, गुडविल घेतलं, बट गुडविल किती घेतलं, 30,000 घेतलं का, नाही, फक्त सी चं घेतलं 10,000 रुपये. सर टोटल मध्ये पुन्हा चेंज झालं, 50, 60, 70, 80, 90, 99, 107, 107 आणि 6, 113, 1,13,000. इथं तुम्ही चेक करू शकताय, 50 आणि 9 59, 59 आणि 10 69, 69 आणि 4 73, 74, 74 आणि 9 83, 83 आणि 20 103, 103 आणि 10 113, 1,13,000. टोटल पुन्हा चेंज झालं. हे काय केलं सर आपण, गुडविल ऑफ द फर्म दिलंय पण घेताना कुणाचं घ्या म्हटलंय, फक्त सी चं घ्या म्हटलंय, रिटायर्ड पार्टनरचं है ना, आणि ते दाखवायचंय बॅलन्स शीट मध्ये. ओके आता सगळ्यात जास्त महत्वाचं जे मला पर्सनली वाटतंय की एक्झाम मध्ये 100% तुम्हाला कंडिशन नंबर 4 बघायला मिळणार आहे या वर्षी. मग सर कंडिशन नंबर 4 काय आहे त्याच्यावर आपण डिस्कशन करूया. गुडविल ऑफ द फर्म दिलेलं आहे 30,000. बघा मी पुन्हा एकदा सांगतो, ए बी सी पेक्षा डी ही कंडिशन फार महत्वाची. गुडविल ऑफ द फर्म आहे 30,000, रिटायरिंग पार्टनरचा शेअर घ्यायचा आहे, म्हणजे ए चा नाही, बी चा नाही, फक्त सी चा घ्यायचा आहे, आणि ते काय करायचं सर, विथड्रॉन करायचं. म्हणजे पहिला इफेक्ट येणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, सेकंड इफेक्ट येणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिट. डन. चला आता आपण बघूया की चेंजेस काय काय होणार. ओके सर फक्त कुणाचं घ्यायचंय, सी चं घ्यायचंय, रिटायर्ड झालेल्या पार्टनरचं, म्हणजे ही वाली कंडिशन येणार नाहीये. मग आता कोणती कंडिशन आहे सर, 4 मधली डी कंडिशन आहे. ए च्या कॉलम मध्ये डॅश, बी च्या कॉलम मध्ये डॅश, सी च्या कॉलम मध्ये आपण किती घेणार, 10,000, म्हणजे आपण फक्त त्याचा शेअर घेणार 10,000 रुपीज. डन. पण सर हे गुडविल विथड्रॉन केलंय, राईट ऑफ केलंय किंवा शुड नॉट अपिअर इन बॅलन्स शीट असं म्हणतात, त्या केसमध्ये हे गुडविलचा सेकंड इफेक्ट इथे येणार, टू गुडविल सी ला नाही देणार, ए आणि बी ला देणार, आणि इथं वापरतोय आपण गेन रेशो, बेनिफिट रेशो वापरतोय किंवा गेन रेशो. काढायची गरज नाही बिकॉज दे आर इक्वल पार्टनर, इक्वल आहे. मग सर किती रुपयाचे दोन हिस्से करणार,
30,000चे का नाही, किती रुपये 10,000चे दोन हिस्से, एच्या केसमध्ये 5,000 रुपये, बीच्या केसमध्ये 5,000 रुपये. डन. बराबर. ओके. मग सर आता पुन्हा चेंजेस होणार. काय काय चेंजेस होणार सर? टोटल 29, 29, 39. इथं चेंज नाही झाला, इथं मात्र चेंज होणार बॅलन्सेस मध्ये. काय चेंज झाला बघा? 20, 5, 25, 28, 29,000. 29 मधून 5 गेले, बॅलन्स वापस आला 24,000. मागासारखं झालंय. बरोबर. 20, 5, 25, 3, 28, 29. 29 मधून 5 गेले, वापस बॅलन्स आला 24,000. सी ला मात्र अजिबात धक्का नाही लागलेला. तिचा 39,000 39 आहे असं असणार. ओके सर. आता बॅलन्स शीट मध्ये काय काय चेंज होणार आहे याचं? आता बॅलन्स शीट मध्ये गुडविल येणार का? नाही येणार, बिकॉज गुडविल शुड नॉट अपिअर इन बॅलन्स शीट. म्हणजे सर गुडविल पार्टनर्सनी विड्रॉ केलेलं आहे, गुडविल इथे येणारच नाही. गुडविल इथं नाही आलं म्हणजे टोटल पुन्हा चेंज झाली, यांचा बॅलन्स पुन्हा चेंज झाला. ओके सर. बॅलन्स किती आला? आपण मगाशी बघितला 24,000 ए साठी आला, 24,000 बी साठी आला. 24 आणि 24 48, 48,000 रुपये. इथं गुडविल नाहीच आला, पुन्हा टोटल चेंज झाली सर. 48 आणि 10 58, 58 आणि 6 64, 64 आणि 30 94, 94 आणि 9 103, 1,03,000. इथं जर बघितला सेम यायला पाहिजे 1,03,000. क्रॉस चेक करून बघूया. 50, 59, 69, 73, 74, 94 आणि 9 103. ओके. ही झाली कंडिशन नंबर 4, जी मला पर्सनली वाटतं की एक्झाम मध्ये 100% परवाच्या पेपरमध्ये बघायला मिळेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. कॅपिटल अकाउंट मध्ये झालेले चेंजेस जे आपण येलो कलर दाखवलेले आहेत. ही कोणती कंडिशन आहे सर? तर कंडिशन नंबर डी आहे. ओके. जे चान्सेस आहेत तुम्ही याचं सगळ्यांचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. कंडिशन नंबर ई, ज्यामध्ये गुडविल ऑलरेडी बॅलन्स शीट मध्ये असतंय, गुडविल ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये असतोय आणि त्याची अमाऊंट चेंज करा म्हणतात. मग सर गुडविल तर आपल्या प्रॉब्लेम मध्ये कुठंच दिसत नाहीये, तर आता आपण गुडविल घेऊन बघूया की सर गुडविल प्रॉब्लेम मध्ये असेल तर काय झालं असतं. ओके. मी बँकची अमाऊंट चेंज करतोय थोडी. गुडविल 30 आहे. ओके. इथं गुडविल पण घेतो मी. गुडविल आपण घेऊया 24,000. बँक 29 होतं, 29 मधनं 24 गेले म्हणजे बँकची किंमत 5,000. बॅलन्स शीट आहे तशी राहिली. गुडविल बॅलन्स शीट मध्ये असेल म्हणजे प्रॉब्लेम मध्ये गुडविल असेल तर सर काय करायचंय? सर गुडविल किती दिलंय? 24,000 दिलंय आणि गुडविलची किंमत करायची किती आहे? 30,000 करायचे. म्हणजे गुडविल वाढणार की कमी होणार? वाढणार. ओके. मग सर बॅलन्स शीट मध्ये काय काय चेंजेस होणार बघा आता. है ना, बँकची व्हॅल्यू चेंज झाली, कारण बँक आपण किती घेतले तिथं? 5,000 रुपये घेतलेला आहे. बँक 5,000 रुपये. बरोबर. मग सर गुडविल येणार आहे इथं. गुडविल किती होतं? गुडविल 24,000, 24,000. पण करायचं किती आहे? गुडविल 30,000, 30,000 करायचंय. म्हणजे सर 6,000 काय केलं आपण? ऍड केलं, ज्याला आपण ऍप्रिसिएशन म्हणणार. सर ऍप्रिसिएशन केला. आता काय करू शकतो आपण? एक तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला घ्या, अलाउड आहे. तिथं घ्यायचं नाहीये आम्हाला सर, आणि आम्हाला कुठं घ्यायचंय की कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, हे पण अलाउड आहे. एक तर तुम्ही काय करू शकता? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला किंवा कॅपिटलच्या क्रेडिटला सेकंड इफेक्ट घेऊ शकताय. रिव्हॅल्युएशन मध्ये पुन्हा चेंजेस नको आहेत मला, मी इकडे घेतो. ओके. काय झालं सर? ही कोणती कंडिशन आहे? 4E. किती रुपयाने गुडविल वाढलं? 6,000 न गुडविल वाढले. सर 6,000 रुपये इथं वाटून द्या दोघांना पण. 2,000 ए ला, 2,000 बी ला, 2,000 सी ला. सर हे ना वाटून दिलं म्हणजे पुन्हा तुमचे टोटल चेंज झाले. ओके. टोटल मध्ये फरक पडला. सर गुडविल इथे येणारच नाही. बरोबर. आता आपण बघत जाऊ की काय काय चेंजेस झाले. 20, 25, 28, 30, 31, 31,000, 31,000, सेम 31,000.
ओके, इथं सुद्धा सेम आले 31,000 मायनस 0, बॅलन्स आला 31,000 मायनस 0, बॅलन्स आला 31,000 मायनस 0, लोनची अमाऊंट झाली 31. डन. ओके सर, बॅलन्स शीट मध्ये चेंजेस होणार का? यस, बॅलन्स शीट मध्ये पण चेंज होणार. सर काय चेंज होणार? यांचा बॅलन्स वेगळा आला. ओके, याचा सुद्धा बॅलन्स वेगळा आला. बॅलन्स शीटची टोटल सुद्धा बदलणार आहे इथं. सर काय काय चेंजेस होणार ते आपण बघूया. 31,000 प्रत्येकाचा बॅलन्स आलेला आहे. याचा अर्थ इथं 31,000, इथं पण 31,000, म्हणजे बॅलन्स आला 62,000 आणि इथं 31,000. ओके, टोटल बघितला 60, 90, 93, 99, 109, 1,09,000. इथं बघितला 50, 59, 69, 73, 74, 79 आणि 30, 109, 1,09,000. डन. सर यामध्ये अजून पण असू शकते. काय असू शकते बरं अजून? की गुडविलची व्हॅल्यू कमी होऊ शकते. जसं की इथं आपण बघितलं ना, काय बघितलं आपण? गुडविल 30,000 केली. समजा असं म्हटलं असतं की गुडविलची व्हॅल्यू इथे 24,000 रुपये आणि गुडविल 21 करा. काय करा? 21. तर काय करणार आपण सर? गुडविल घेणार बॅलन्स शीटच्या असेटला, त्यातनं 3,000 रुपये लेस करायचं. लेस केला तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टाका किंवा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, तिघांना वाटून द्या. दॅट्स इट. एवढं करायचंय. मी पुन्हा पर्सनली सांगतोय की यातली जी कंडिशन नंबर 4 आहे, ही वाली एक्झामला येण्याची शक्यता जास्त आहे. समजा ही नाही आली तर चान्स मग याचा आहे की 2 परफेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला इथं 10 आउट ऑफ 10 मार्क्स इझिली मिळतील. ओके, थँक्यू.